फणस म्हणजे कोकणातील रानमेव्यातलं एक रत्नच आहे। फणस म्हटला म्हणजे समोर चित्र येतं ते म्हणजे वरून काटेरी आणि आतमध्ये रसाळ गरे। आता फणसाची भाजी असो, कापा असो का बरका असो, कोकणातील प्रत्येक माणसाला याची ओढ आहे। संपूर्ण भारतात याची भाजी, लोणचं, फणसाचे अनेक प्रकार बनतात। फणस पोळी बनते आणि असेच भरपूर पदार्थ बनतात। हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता। माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि आज पुन्हा मी एकदा घेऊन आले फणसाचा नवीन प्रकार म्हणजे फणसाचे पॅटीस म्हणा, कबाब म्हणा। मी हा फणस बाजारातूनच आणला। भैयाने मला साफ करून तेल लावून त्याचे तुकडे करून दिले। फणस घरी आणून मी पहिला तो धुवून घेतला आणि आता तो आपल्याला पूर्ण चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून शिजवून घ्या। हे फळ केवळ पोट भरण्यापुरतेच नाहीये, तर याचे अनेक फायदेही आहेत। अनेक आजारांवर अन्य भाज्यांच्या तुलनेत फणसात प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते। मी आता चांगला शिजवून घेतला कुकरमध्ये। तुम्ही पण कुकरमध्ये शिजवा, चांगला शिजतो। आणि मग त्यानंतर मी आता मॅश करून घेते। तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याच्याने मॅश करा। मी या फोकची मॅश करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता मी इथे बघा आपला फणसाचा म्हणजे कच्च्या फणसाचा किमा करून घेतलाय, पूर्ण शिजवून किमा करून घेतलाय। कोथिंबीर घेतली, आपल्याला सजवायला पण पाहिजे आणि रेसिपीमध्ये टाकायला पण पाहिजे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला। इथे बघा मी वाटण वाटून घेतलं, म्हणजे थोडीशी भरडच केले। आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची मी भरड करून घेतले। मी आता हा किमा एका पातेल्यात घेतलाय। फणसाच्या किम्यामध्ये मी हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे। आता जो मी पदार्थ बनवणार आहे तो मी त्याचं कटलेट बनवणार आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया कांदा। मोस्ट ऑफ फणसाची भाजीच बनते किंवा त्याचे गोड गराचा म्हणजे हे करून मिश्रण करून त्याचे पापड बनवतात। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकते। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया। पहिला मी टाकते लाल मिरची पावडर, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाका। 2 छोटे चमचे मी मसाला टाकला। हळद पावडर टाकते पाव चमचा, काळी मिरी टाकते पाव चमचा, धण्याची पावडर मी जरा जास्त टाकते, जिरं थोडंसं टाकणार आहे पाव चमचा, आणि आमचूर पावडर टाकतो आपण। आमचूर पावडर 1 चमचा। आपण कसुरी मेथी इकडे चुरून टाकणार आहे। आता मीठ टाकूया चवीनुसार। यामध्ये मी थोडीशी चव येण्यासाठी आपली पिठी साखर पेरते आणि मी घरगुती मसाला बनवलाय बिर्याणी, तो 1 चमचा घेते। हा बिर्याणी मसाला मी टाकलाय, तुम्ही तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, हवा असेल तरच टाका। पण कबाब आहेत म्हणून मी टाकला। तुम्ही यामध्ये गरम मसाला घेऊ शकता, चिकन मसाला घेऊ शकता। बाहेर आम्ही घरी बनवलेला चिकन मसाला घेतला, बिर्याणी मसाला घेतला। आता यामध्ये तुम्ही विचारा बाइंडिंग साठी तर जास्त काही गरज नाही लागणार आहे, पण तरी पण आपण बाइंडिंग साठी बेसन घेणार आहे। एक मोठा चमचा बेसन घेतलाय, मोठा चमचा बेसन घेतलाय। आता आपण पहिला मिक्स करूया, लागलं तरच आपण बेसन घेणार आहे यामध्ये, नाहीतर आता मी सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया पटापट।
अगदी झटपट असे बनणारे आणि वेगळा प्रकार फणसाच्या गऱ्यांचा. तर अशा छोट्या छोट्या रेसिपीला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचं बटन अवश्य दाबा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळते. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा मसाला आहे ना सगळीकडे लागला पाहिजे. आता आपण याचं ना कटलेट बनवून घेऊया, म्हणजे कबाबचं शेप. जास्ती काय नाही, लांब लांब शेप बनवून घ्यायचं. पहिला आपण सर्व शेप तयार करून घेऊया. प्रोटीनचं, ऊर्जा, फायबर आणि मिनरल्सचा खजिना सापडतो फणसामध्ये. इतकंच नाही तर कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक देखील भरभरून असते. फणसाच्या इतर रेसिपीज तर भरपूर असतील, पण मी जी बनवते ती एक युनिक आणि सोपी रेसिपी आहे. आपण ना कटलेट आपले फ्राय करायला ठेवतोय. हे बघा, असे आकार तुम्ही कुठलाही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हार्ट शेप हवा आहे किंवा फ्लावरचा शेप येतो, वेगवेगळे स्क्वेअर, ट्रायंगल, काही आकारात सुद्धा तुम्ही बनवू शकता. मस्तपैकी फ्राय करून घेऊया आपण. कटलेट तुम्ही बनवून बघा घरी. नॉनव्हेजला एक ऑप्शन तुम्ही आपण शॅलो फ्राय करतो, डीप फ्राय नाही केलेले, कारण आता बहुतेक लोकांची डाएट वगैरे सुरू असते आणि हा उन्हाळा डाएट साठी एकदम परफेक्ट. वजन कमी करायचं असतं, परफेक्ट असतो. खूप लोक डाएट वर असतात, तुम्ही बनवू शकता. अजून कमी तेल वापरू शकता. हे सगळं वड्यांना वापरतात. हे कबाब तुम्ही चटणी बरोबर, सॉस बरोबर देऊ शकता. अगदी असेही खाऊ शकता. इतके सुंदर अप्रतिम बनतात. आता मी ना या फणसाच्या जो आपण फणसाच्या गऱ्यांचा किमा बनवला, त्यामध्ये मी ब्रेड क्रम्ब टाकले. जरा थोडं वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते. ब्रेड क्रम्ब टाकून मी पूर्ण मळून घेते. थोडं मीठ पण टाकावं लागेल. आणि इथे बघा, मी थोडं रवा घेतलाय, थोडं ब्रेड क्रम्ब घेतलाय. तर या दोन्हीमध्ये म्हणून तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणजे थोडं एक वेगळं थोडंसं वाटेल की आपण रवा लावून केले काप, थोडंसं ब्रेड क्रम्ब लावून काप केलं असतं. तर चला आता आपण रेसिपी बनवूया. तर मी रवा लावून घेते पहिला वडीला, म्हणजे कबाबला. मी बारीक रवा लावतोय. तुमच्याकडे जाडा रवा असेल जाडा रवा लावा. तुम्ही कबाब काय तर वडी पण करू शकता. हो, फणसाची वडी करू शकता. असं तुम्ही ना पॅक करून पण ठेवू शकता 1-2 दिवस.
केलेत पॅटीस तुमच्यासाठी, तुम्ही पण असे करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू. तर आपले हे कबाब, फणसाच्या घराचे कबाब तयार झालेले आहेत. आपण आता प्लेटिंग करून घेऊया. अप्रतिम आणि युनिक रेसिपीजना जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.